संघाला हरवत अंतिम फेरीत दाखल झालेले हे दोन संघ खरं तर पाणी पाजून आले आहेत. हे दोन्ही संघ असं म्हटलं तर वावगं ठरणार नाहीये. एका बाजूला नवलादेवी स्पोर्ट्स क्लब आशिष इलेव्हनचा संघ आणि दुसऱ्या बाजूला CMCचा संघ. चला विनंती असेल दोन्ही सलामीवीर आपण मैदानात पाठवायचे आहेत. शशांक आणि सिद्धेश दोन्ही सलामीवीर यांनी लवकरात लवकर खेळपट्टीवरती यायचं आहे. शेवटचा सामना असेल आणि शेवटच्या सामन्यामध्ये कोणता संघ आपलं नाव करतोय हे पाहायचं आहे. चला सिद्धेश आणि शशांक आपण खेळपट्टीवरती यायचंय. दोन्ही सलामीवीर चला मित्र थोडंसं धावपळ करायचे थोडंसं स्पीडअप घ्यायचंय. चला पंच तयार आहात. अंतिम सामना चला लवकर स्पीडअप घ्यायचंय. जर्सी नंबर 1 जर्सी नंबर 1 मध्ये पाहतोय गोलंदाज. चला माझ्यासोबत शेवटच्या अंतिम सामन्यात समालोचन करतील माझे मित्र गणेश सावंत नादेवडे गावचे सुपुत्र. त्यांच्या वेगळ्या शैलीमध्ये सकाळपासून आपण त्यांचं समालोचन या ठिकाणी ऐकलं. एक वेगळी भाषा एक वेगळी शैली त्यांची आहे आणि त्यातून वेगळा आनंद मिळतो समालोचन ऐकताना देखील. चला थोडंसं स्पीडअप घ्यायचा मित्रांनो. गणेश काय वाटतं अंतिम फेरीत दाखल झालेला नवलादेवी स्पोर्ट्स क्लब आणि CMCचा संघ तो म्हणतो मी लिहितोय या ठिकाणी गुणलेखनाची जबाबदारी स्वीकारताना. अंतिम सामन्यात पहिला चेंडू अंतिम सामना क्या बात आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न शशांक यांचा पण चांगलं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळत आहे. एकेरी धावाने या ठिकाणी संघाचं धावगणित उलगडत आहे. अंतिम सामना गोलंदाजी मार्गावर आपण पाहतोय. निवृत्ती असेल गोलंदाजी मार्गावर आकर्षक चषक रोख रुपये 15,000 प्रथम पारितोषिक या ठिकाणी मिळेल विजय संघाला आणि द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 10,000 आणि चषक. क्या बात आहे. मोठा फटका प्रयत्न करतोय खेळण्याचा या ठिकाणी 2 धावांसाठी प्रयत्न असेल. क्षेत्ररक्षणच्या चेंडूवरती येताना पाहायला मिळतो संकेत त्या ठिकाणी पाहतो आपण परंतु एका धावेवरती समाधान मानावे लागतंय. 2 चेंडू धावसंख्या 2 अंतिम सामना 2 चेंडू धावसंख्या 2 करतात. हे दोन्ही बलाढ्य संघ एकमेकांच्या समोर उभे टाकलेत. सकाळपासून समोरच्या संघाला धूळ चारत आतापर्यंत हे संघ अंतिम फेरीत दाखल झालेत. एका बाजूला CMCचा संघ आणि एका बाजूला नवलादेवी स्पोर्ट्स क्लबचा संघ. मला असं वाटतं एका बाजूला अनुभव आणि एका बाजूला तरुण संघ देखील आपण पाहतो. फुलटॉस होता 20ची हाईट होती परंतु या ठिकाणी थ्रो देखील खराब पाहायला मिळतोय. एक अतिरिक्त धाव या ठिकाणी मिळेल थोडंसं नाखुश असेल. 2 धावा या ठिकाणी मधील धावसंख्या धाव फलकावरती पाहायला मिळते 4. 3 चेंडू धावसंख्या 4 आपण पाहतोय. संकेत या संघाचं प्रतिनिधित्व करतोय. नवलादेवी स्पोर्ट्स क्लब आशिष 11 या संघाचं नेतृत्वाची धुरा ज्याने आपल्या खांद्यावरती सांभाळली आहे. संकेत पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर राऊंड द विकेट मोठा फटका खेळायचा प्रयत्न करतोय. क्षेत्ररक्षण चेंडू खाली येतो. इथे मात्र चांगला झेल पाहायला मिळालाय. शशांक याला माघारी परतावं लागतंय. मोठा फटका CMC या संघाच्या दृष्टिकोनातून मोठा खेळाडू माघारी धाडलाय आणि मोठा फेरबदल पाहायला मिळतोय या चेंडूवरती. शशांक एक चांगली खेळी करू शकतो आपल्या संघासाठी माहिती असताना मोठा फटका खेळायचा प्रयत्न करतोय आणि फटका फसलाय. माघारी परततोय तंबूच्या दिशेनं माघारी परतावं लागतं. बॅक टू पवेलियन तंबूचा आसरा घ्यायला येतोय शशांक आणि आता मात्र बॅटर मैदानात पाहायला मिळतोय टोप्पन. हा देखील संघाचा कर्णधार आहे. CMC संघाचा कर्णधार याने देखील आपल्या संघाला चांगल्या पद्धतीनं इथपर्यंत घेऊन आलं. सांघिक खेळ जरी असला तरी मी कायम सातत्याने उल्लेख करतो की कर्णधार खूप महत्वाचा आहे कारण कर्णधार
हा एकंदरीत संघाची बांधणी करत असतो आणि त्यावेळी कोणता खेळाडू कशा पद्धतीने वापरायचा, कुठे वापरायचा, हे संघनायक म्हणून त्याची जबाबदारी असते. पप्पन आता आला आहे स्ट्राईक वरती. चला थोडंसं स्पीडअप घ्यायचं मित्रांनो. निवृत्ती जर्सी नंबर 1 राऊंड द विकेट आपण पाहतोय. सामना करेल पप्पन याचा. राऊंड द विकेट. पहिला चेंडू मोठा फटका खेळायचा प्रयत्न. पंचांचा निर्णयाची वाट आपण या ठिकाणी पाहतोय. निर्धाव चेंडू या ठिकाणी. चांगलं कमबॅक पाहायला मिळत आहे. यादीच्या चेंडूवरती गडी बाद करण्यात यश आला होतं निवृत्ती आला आणि त्यानंतर लगेचच निर्धाव चेंडू देखील पाहायला मिळतोय. निवृत्ती अंतिम सामना ज्या पद्धतीने चालला पाहिजे त्याच पद्धतीने आतापर्यंत सामना या ठिकाणी चालू असताना आपल्याला पाहायला मिळतोय. निवृत्ती पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क. राऊंड द विकेट. मोठा फटका घ्यायचा प्रयत्न ऑन साईडच्या दिशेला. 2 धावांसाठी निश्चितपणे प्रयत्न करतील. क्षेत्ररक्षण चेंडूवरती जातोय. ह्या बाबतीत चांगला थ्रो देखील पाहायला मिळतो. तितकीच 2 धावा देखील मिळतील. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतं या दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 6. त्या बाद अंतिम सामना आणि अंतिम सामन्याला साजेशी अशी कामगिरी करताना दोन्ही संघ, मी मगाशीच उल्लेख केला, दोन्ही संघ समोरच्या संघाला अक्षरशः पाणी पाजून अंतिम फेरीत दाखल झालेले हे दोन्ही संघ एकमेकांच्या समोर उभे ठाकलेत. यातलं डावं उजवं करणं थोडंसं कठीण आहे, परंतु आजचा दिवस ज्याचा असेल, जो चांगली कामगिरी करेल तो संघ मात्र या चषकावरती आपलं नाव करेल. नादोडे प्रीमियर लीग 2025 पर्व पहिलं याच्यावरती आपलं नाव कोरेल. रोख रुपये 15,000 आणि चषक प्रथम पारितोषिक विजेत्या संघाला दिलं जाईल. यानंतर गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय जर्सी नंबर 19 अविनाश, डावकुरा शैलीचा गोलंदाज. त्या बात मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मिड विकेट क्षेत्राच्या दिशेला. 2 धावांसाठी प्रयत्न असेल. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. धावसंख्या 1 ने सरसावते आणि धावसंख्या होते धावफलकावरती 7. सद्यस्थिती धावसंख्या असेल 1 बाद 7. अंतिम सामना नादोडे प्रीमियर लीग 2025चा CMC विरुद्ध नवलदेवी स्पोर्ट्स क्लब. नवलदेवी स्पोर्ट्स क्लब संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मोठा फटका पुन्हा एकदा खेळतो मिड विकेट क्षेत्राच्या दिशेला. बचाव क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. या ठिकाणी 1 धाव मिळेल. धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 8. पुढील चेंडूसाठी सज्ज आहे. मोठा फटका खेळायचा प्रयत्न करतोय. चेंडू जाईल सीमारेषा बाहेर. षटकार. सिद्धेशाच्या बॅट मध्ये आला खणखणीत षटकार. हवेवरती स्वार होऊन जातोय षटकार. सहा धावा वाढतायत आणि 6 धाव्यानं चांगला फटका खेळायचा प्रयत्न करतोय. 1 धावावरती समाधान मानला. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न करतायत. 2 धावा या ठिकाणी मिळतील. नवलदेवी स्पोर्ट्स क्लब हा संघ जर या ठिकाणी जिंकला तर पुढच्या वर्षी होणारा नादोडे प्रीमियर लीग यामध्ये आपल्याला मोफत एंट्री आणि टी शर्ट दिले जाईल भाऊ विलवणे संघाकडून. याची आपण नोंद घ्यायची आणि त्या दृष्टीने आपण प्रयत्न करायचे. चला पुन्हा एकदा आपण सामन्याकडे वळू. 4 चेंडू धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत 16. अंतिम सामना नवलदेवी स्पोर्ट्स क्लब आशिष इलेव्हन विरुद्ध CMC. डावखुरा गोलंदाज पुन्हा एकदा मोठा फटका स्ट्रेट ड्राइव्ह खेळायचा प्रयत्न करतो. 1 धावासाठी प्रयत्न असेल. गचा क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. चेंडू जातो सीमारेषेवर. चौकार. गचा क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि त्याची या ठिकाणी शिक्षा मिळते. 4 धावा या ठिकाणी मिळाल्यात. थोडीशी घाई केली होती. अंतिम सामना दोन्ही संघांवरती थोडंसं प्रेशर असेल, परंतु प्रेशर कशा पद्धतीने हाताळायचं हे देखील आपल्याला कळलं पाहिजे. जिथे 1 धाव खर्च केला पाहिजे होता तिकडे 3 अतिरिक्त धावा तुम्ही देऊन बसलात आणि धावसंख्येत वाढ झाली. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती 20. पुढचा चेंडू गोलंदाजी मार्कवर राऊंड द विकेट. मिड विकेट क्षेत्राच्या दिशेला खेळायचा प्रयत्न. 1 बाउंड जातोय. चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार आले आहेत. क्या बात. सिद्धेशांच्या बॅट मधून सलगचे 2 चौकार पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा नवलदेवी स्पोर्ट्स क्लब आपण जर हा सामना जिंकलात तर पुढच्या वर्षी होणाऱ्या प्रीमियर लीग स्पर्धेत आपल्याला फ्री एंट्री आणि टी शर्ट दिले जाईल भाऊ विलवणे संघात कडून.
चला 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती 24-12-25 असं समीकरण असेल. नवलादेवी स्पोर्ट्स क्लब विरुद्ध सीएमसी अंतिम सामना. त्याच्यानंतर यांना बोलू. नवलादेवी स्पोर्ट्स क्लब आपण जरा सामना जिंकलात तर पुढच्या वर्षी होणाऱ्या प्रीमियर लीग स्पर्धेत आपल्याला मोफत एंट्री आणि आपल्या संपूर्ण संघाला मोफत टी शर्ट भाऊ 11 यांच्याकडून दिलं जाईल. त्याच पद्धतीनं सीएमसी संघाचे प्रणव, शशांक शेट्टे, अक्षय शेट्टे यांनी जर हा सामना जिंकून दिला तर त्यांना प्रत्येकी 201 रुपयाचं पारितोषिक भाऊ 11 कडून देण्यात येईल. चला 25 धावांचं आव्हान असेल. 12-25 असं समीकरण आहे. अंतिम सामना दोन्ही सलामीवीर मैदानात दाखल होताना आपण पाहतोय. 12-25 असं समीकरण आहे. नांदेड प्रीमियर लीग 2025. चला थोडंसं स्पीडअप करायचं मित्रांनो. चला थोडंसं स्पीडअप घ्यायचं मित्रांनो. 12 चेंडू 25 धावांची आवश्यकता असेल. 12-25 असं समीकरण. चला थोडीशी घाई करायची. चला थोडंसं स्पीडअप घ्यायचं आहे. 12-25 असं समीकरण. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. कर्णधार संघनायक एकमेकांच्या समोर पाहतोय आपण. संघनायक आणि त्याच्या देखील समोर आपण पाहतोय संघनायकाला. दोन्ही कर्णधार एकमेकांच्या समोर आहेत. सीएमसीचा कर्णधार गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. त्याच पद्धतीनं नवलादेवीचा कर्णधार देखील संकेत याला आपण स्ट्राईकला पाहतोय. एक डावखोरा शैलीचा फलंदाज गोलंदाजी मार्कवर. पप्पन याला आपण पाहतोय. राऊंड द विकेट पहिल्या चेंडूसाठी सज्ज. 12-25 असं समीकरण. अंतिम सामना पहिल्या चेंडूसाठी सज्ज. चला मित्रांनो स्पीडअप घ्यायचा थोडंसं. पहिला चेंडू गोलंदाजी मार्कवर पप्पन. स्ट्राईकला असेल संकेत. अंतिम सामना पहिला चेंडू. क्या बात आहे. ऑनसाईडच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न करतोय. पहिल्या चेंडूवरती 2 धावांसाठी निश्चितपणे प्रयत्न असेल आणि 2 धावा या ठिकाणी सहज मिळतील. पहिल्या चेंडूवरती या देवरी धावून संघाचं खातं उघडतं. 2 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 11-20 असं समीकरण. कंपल्सरी 25 धावा आपल्याला करायच्या आहेत. दोन्ही कर्णधार एकमेकांच्या समोर आपण पाहतोय. संकेत चांगला बॅटर आहे. गेल्या सामन्यात देखील आपल्या संघासाठी चांगली कामगिरी केली होती. वैयक्तिक अशी चांगली कामगिरी करू शकतो आणि तडाखेबंद फलंदाजी करू शकतो. क्या बात आहे. मोठा फटका खेळायचा प्रयत्न. निर्धाव चेंडू या ठिकाणी 2-2 असं समीकरण. आता 2 चेंडू धावसंख्या 2. अंतिम सामना नांदेड प्रीमियर लीग 2025. थोडाच वेळ आपल्याला कळणार आहे या चषकावरती कोणता संघ आपलं नाव करतोय. रोख रुपये 15,000 आणि चषक. क्या बात आहे. मोठा फटका खेळायचा प्रयत्न केला आहे. लोंब्याच्या दिशेला प्रयत्न केला होता पण 2 धाव या ठिकाणी मिळतील. धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 4. 3 चेंडू धावसंख्या धावफलकावरती 4. 21 असं समीकरण आहे.
9-21 असं समीकरण. चला पप्पन थोडीशी वाही करा. 9-21 असं समीकरण. शेवटच्या चेंडूपर्यंत मला वाटतं सामना जाईल, कारण अंतिम सामना वेळ घेतील दोन्ही खेळाडू. सीएमसी विरुद्ध नवलादेवी स्पोर्ट्स क्लब. 4 बारी चषक आत्ताच चषकावरती आपलं नाव कोरलंय नवलादेवी स्पोर्ट्स क्लबनं. पाहायचं या देखील चषकावरती आपलं नाव कोरतात का. मोठा फटका संकेतीच्या बॅटमधून आलेला, परंतु नागारी परतावा लागतंय. पाय पडला त्याचा. हा बघ ना, 6 आहे त्याची. बघ 6 आहे 6. संकेत माघारी परतताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. थोडंसं निराश असेल. या आधीच्या सामन्यात चांगली कामगिरी एक संघनायक म्हणून केली होती, कर्णधार म्हणून चांगली कामगिरी केली होती, परंतु अंतिम सामन्यात हवी तशी आपल्या संघासाठी कामगिरी केली नाहीये. हे निराशा चेहऱ्यावरती दिसून येताना आपल्याला पाहायला मिळते. संकेत याच्या चेहऱ्यावरती 4 चेंडू आतापर्यंत झाल्यात आणि चला न्यू बॅटर मैदानात दाखल होताना जर्सी नंबर 1 मध्ये आपण पाहतोय. न्यू बॅटर मैदानात दाखल होताना निवृत्ती. चला पप्पन थोडीशी वाही करायची मित्रा. सख्खे भाऊ एकमेकांच्या समोर आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत. पप्पन आणि निवृत्ती, माफ करा अविनाश आणि निवृत्ती. सख्खे भाऊ एकमेकांच्या समोर खेळतात. हलक्या हाताने डोलवण्याचा प्रयत्न करतो. एक धाव या ठिकाणी मिळेल. धावसंख्येत वाढ, धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 5. शेवटचा चेंडू. यानंतर समालोचनाची धुरा मी देणार आहे माझे मित्र गणेश यांच्याकडे. शेवटचं षटक याचं समालोचन करणार आहेत गणेश. शेवटचा चेंडू असेल पप्पन. गोलंदाजी मार्गावर आपण पाहतोय यांना. बारा 25 असं समीकरण होतं अंतिम सामन्यात. शेवटचा चेंडू असेल. मोठा फटका खेळायचा प्रयत्न मिड विकेट क्षेत्राच्या दिशेला. 2 धावांसाठी निश्चितपणे प्रयत्न होईल. एका धावावरती समाधान मानावं लागतं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती 6. यानंतर समालोचनाची जबाबदारी जी धुरा सांभाळता आहेत शेवटच्या षटकासाठी गणेश सावंत. धन्यवाद प्रथमेश चव्हाण. सकाळपासून आमच्या समवेत पॅव्हिलियन कक्षेत समालोचनाचा भार एक सांभाळला गेलाय, त्याबद्दल आमच्या मंडळाच्या वतीने तसेच तमाम क्रीडा रसिकांच्या वतीने खूप खूप आभारी. 12 चेंडू आणि 25 धावांची गरज असतेच्या वेळेस षटक क्रमांक पहिले प्रगतीपथावर समाप्त होत आहे. पप्पन याचा 6 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या गुणफलकावर 6 धावा. उर्वरित 6 चेंडूंचा खेळ असेल बाकी. तमाम क्रीडा रसिकांचा पुन्हा एकदा संध्याकाळच्या या शेवटच्या आनंददायी क्षणात गणेश सावंत सर्व खेळाडूंचं सहर्ष स्वागत करत आहे. आणि पुन्हा एकदा जाऊया ग्राउंडवर, स्क्रीनवर.
6 चेंडू आणि 19 धावांची गरज असताना स्ट्राईकला पुन्हा एकदा अविनाश गुरव आणि नॉन स्ट्राईकला निवृत्ती गुरव सज्ज होते. गोलंदाजी मार्कवर सिद्धेश सज्ज झाला. वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि संघासाठी दुसरा शतक. जमिनीतून खोदून काढणारा यॉर्करचा चेंडू या वेळेस हलकासा प्लेस केलाय. डॉट चेंडू झालाय. षटक क्रमांक प्रगतीपथावर दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू समाप्त झालाय. उर्वरित 5 चेंडूंचा खेळ असेल शिल्लक. पुन्हा या चेंडूवर मिसफिल्ड. एसटी रक्षक मात्र थोडीशी चुकी करतोय. एकेरी धाव पळून पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा पळून पूर्ण केला जात आहे. धावसंख्येत पुन्हा एकदा वाढ केली जाईल. धावसंख्या 2 धाबेने पुन्हा एकदा 2 टप्प्यात पुढे सरकेल. 8 ही धावसंख्या गुणफलकावर दिसते. उर्वरित 4 चेंडू. जोवर या 4 चेंडूंचा खेळ समाप्त होत नाही तोपर्यंत प्रथम क्रमांकाचा मानकरी घोषित करता येत नाही. उर्वरित 4 चेंडूतील पुन्हा एकदा एक चेंडू. लॉंग ऑफ कव्हरचा फटका. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. पुन्हा एकदा 2 धावा पळून पूर्ण केल्या आहेत. धावसंख्या गुणफलकावर वाढते. 2 धावेने अविनाश याच्या बॅट्समधून 2 धावा पुन्हा एकदा त्याच रीतीच्या पावायस मिळत आहेत. सिद्धेश पुन्हा एकदा थोड्याशा लाईनच्या बाहेर गेलेला हा चेंडू वाईटच्या स्वरूपात आव्हान तर धावेत गणला जाईल. एकेरी धाव पुन्हा एकदा वाढते. दुहेरी अंकात प्रवेश. 11 धावसंख्या गुणफलकावर. 4 चेंडू 18 धावा. सॉरी 3 बॉल 18 धावा. अकरा झाले. 11 3 बॉल 14. 3 बॉल 14 पाहिजे असं नको. 11 धावा झाल्यात. 3 बॉल 11 धावा झाल्यात आणि विजयासाठी 3 बॉल 14 धावा. पुन्हा एकदा पुढील चेंडू 4थ्या क्रमांकाचा सिद्धेशाचा. वारंवार मारा करण्याचा प्रयत्न. 4 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. पुन्हा एकदा सिद्धेश 10-15 पावलांचा रनअप घेऊन गोलंदाजीसाठी सज्ज होईल. ब्लॉक होलच्या दिशेनं चेंडू जातोय डिक्लर झोनच्या स्वरूपात. एकेरी धाव. टोटल धावसंख्या गुणफलकावर दिसते 12 धावा. उर्वरित दुसरा षटकातील शेवटचा चेंडू असेल. 1 चेंडू 13 धावा. रोख रक्कम 15,000 आणि आकर्षक चषक. नादवडे प्रीमियर लीग चषकाचा मानकरी कोणता संघ ठरतोय पाहूया. हा शेवटचा चेंडू. विजयी संघ झालाय सीएमसी मित्र मंडळ. खूप खूप शुभेच्छा. त्याचप्रमाणे द्वितीय क्रमांक नवलादेवी स्पोर्ट क्लब आशिष 11 संघ. द्वितीय क्रमांक पारितोषिक संघ या ठिकाणी मानकरी ठरलाय. पुन्हा एकदा काही दिवसाने काही काळाने काही वेळाने पुन्हा एकदा भेटूया.